गेलेली डिपार्टेड सोल्स आपण ज्यांना म्हणतो, जे जे गेलेले आहेत, अगदी लहान असतील ते पण, किंवा अबॉर्ट झालेले सोल्स असतील, मिसकॅरेजेस असतील, ते सुद्धा धरायचे. आणि आपल्या ओळखीतले किंवा आपल्याला कोणाच्या तरी मृत्यूचा आपल्याला वाईट वाटलेलं आहे, मग अगदी भले कितीही तिराईत असू देत, पण आपल्याला ते बोच लागलेली आहे, तर तीही व्यक्ती घ्यायची. हां, अर्थात आपले पूर्वज आपण पहिल्यांदा घ्यायचे, आपली फॅमिली. ओके. आणि आज आपण करताना मृत व्यक्तींवरच भर देत असलो तरी शेवटी आपण हे तर्पण करतोय कशासाठी? त्यांच्या सद्गतीसाठी. जसं करतोय त्यांच्या सद्गतीमुळे आपल्याला फायदा मिळणार आहे, त्यामुळे आपल्या फायद्यासाठीच आपण करतोय. म्हणजे फक्त त्यांना करतोय असं धरायचं नाही. म्हणजे आपण काही ग्रेट त्यांच्यासाठी करत नाही आहोत, म्हणजे आपण मोठे होत नाही त्यांच्यापेक्षा, आपण त्यांच्यासाठी केलं वगैरे असं ग्रेट मानायचं काही कारण नाही आहे. आपण त्यांच्यासाठी केल्यामुळे आपल्याला फायदा होणार आहे, आपल्या मुलांना फायदा होणार आहे, आपल्या नातवंडांना फायदा होणार आहे, म्हणून आपण करायचं. म्हणजे त्यांचे जे दोष आहेत ते पुढे जाऊ नयेत, त्यांना सद्गती मिळावी. सद्गती म्हणजे त्यांचे जे सत व्यतिरिक्त जे असेल ते सगळं विरघळून जावं, ते निघून जावं, त्याचं काय म्हणायचं, त्याचं विसर्जन व्हावं. आणि ते नेचर विल टेक केअर ऑफ इट. ओके. फक्त आपण म्हणतो ना कटिंग कॉर्ड्स, तर नको असलेल्या गोष्टी काढून फेकून दिल्या पाहिजेत ना. म्हणजे वाईट कर्म आपल्याला जर माहितीच असेल, आपल्या पूर्वजांपैकी कोणाचं तरी हे असली काहीतरी कर्मकांड आहेत केलेली वगैरे, असं जर माहिती असेल तर ते नक्कीच घ्या. पण माहिती नसेल तरी सिक्रेटिव्ह खूप गोष्टी घडलेल्या असतात. आणि असं म्हणतात की 7 पिढ्यांपर्यंत आपल्याला डायरेक्टली त्रास होऊ शकतो. तर आपल्याला हार्डली एका पिढीचं सुद्धा माहिती नसतं. हां, आपल्याला आपल्या भावंडांची सुद्धा सिक्रेट्स माहिती नसतात, बरोबर आहे. तर आपल्या आईवडिलांची कुठली माहिती असायला, त्यांच्या आईवडिलांची कुठली माहिती असायला. सो वी डोंट नो द सिक्रेट्स ऑफ द फॅमिली. ओके. हे आधी आपल्याला कबूल झालं पाहिजे की खरंच आपल्याला काही माहिती नसतं. आपल्याला वाटतं मला माहिती आहे माझी फॅमिली, मला माहिती आहे माझे पूर्वज कसे होते, काय होते. आपल्याला काहीही माहिती नसतं. तर त्यामुळे आपण जेव्हा हिलिंग करतोय तेव्हा नोनपेक्षा आपण अननोनवर भर जास्त देतो. आणि ते गट फिलिंगने आपल्याला जर काहीतरी वाटलं तर ते वाटल्याला आपण मान्य करायचं आणि तसं ते हिलिंग करायचं. म्हणजे मी माझ्या काहीतरी आजोबांचं नाव घेतलं. माझ्या दृष्टीने आजोबा माझे खूपच ग्रेट आहेत आणि म्हणजे नोन लोकांमध्ये माहितीमध्ये ते खूपच चांगले होते. पण मी आजोबांना बद्दल काहीतरी सांगताना मला जर काहीतरी फिलिंग आलं चुकीचं असं, तर ॲक्सेप्ट इट. ओके. कारण आलाय हे सत्य आहे. आपल्याला जरी माहिती नसलं तरी ते मे बी ही इज जस्ट अ कॅरियर ऑल्सो. म्हणजे आपल्या सांत्वनासाठी सांगते. आपल्याला वाईट वाटतं, आपलेच पूर्वज असे चांगले नाही आहेत म्हटलेलं आपल्याला वाईट वाटतं, म्हणून आपण स्वतःचं सांत्वन करायला असं म्हणू शकतो. पण ॲटलिस्ट कॅरियर म्हणून तरी आहेतच ते, कळलं की नाही. सो वी नीड नॉट कॅरी दीज बॅड थिंग्स, वी कॅन लिव्ह इट देअर. आणि आपण म्हणतो ना की त्यांनी केलेल्या चुका विसर्जित करायला पाहिजेत. कारण एक असा मतप्रवाह असतो की जर काही चुका झाल्या असतील तर त्या भोगायलाच लागतात. तर जोपर्यंत फिजिकल लेव्हलचं काहीतरी असेल ना, म्हणजे प्रॉपर्टी रिलेटेड असेल किंवा हत्या असेल, म्हणजे फिजिकली मर्डर, किलिंग हे असेल, तर त्याचं ते फिजिकल लेव्हलला भोगायलाच लागतात. पण मेंटल लेव्हलचं जे असतं, इमोशनल लेव्हलचं जे केलं असेल, म्हणजे सासू सुनेच्या भांडणामध्ये सुनेला खूप त्रास दिला असेल पण फिजिकली काही दिला नसेल, तिला फक्त बोल 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 बोलून तिला त्रास दिला असेल, तर तो जो बोलण्याचा एनर्जी पॅटर्न झालेला असेल निगेटिव्ह, विच मे बी द फॅमिली पीपल विल कॅरी इट. ओके. माझ्या आजीचं झालं असेल, कोणाचं झालं असेल,
तर ते एनर्जीला लेव्हलला आहे ना, कारण फिजिकल लेव्हलला काही ते त्यांनी मारहाण नाही केलेली, काही नाही, खूप छान वागले आहेत, लोकांसमोर छान वागले आहेत, सगळं छान 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 छान. मात्र इंडिव्हिज्युअली आपल्याला कळतं ना, कोणीतरी आपल्याला बोचून बोललेलं आपल्याला कळतं, बाकीच्यांना वाटतं वा किती छान. तर त्या व्यक्तीला ते कळतं. तर असे अब्युजेस पण खूप असतात फॅमिलीमध्ये, विच वी डोंट नो. त्यामुळे ते दुःखाचे पॅटर्न्स पण असतात काही, पण ते मेंटल लेवलला, इमोशनल लेवलला किंवा आपण म्हणू एनर्जी लेवलला असतात. त्यामुळे ते एनर्जी पॅटर्न्स असतात, ते आत्ताच्या आत्ता नलिफाय करता येतात. वी नीड नॉट कॅरी देम. फिजिकल लेव्हलला जे झालेले गोंधळ असतात ते मात्र इथे येऊन निस्तरायला लागतात. पण मग ते निस्तरण्याची ताकद आपल्या काय येत नाही, कारण हे नको ते कुडाकर्कट पण आपण घेऊन येतो त्याच्याबरोबर. तर हे विसर्जित केलं की ती उरलेलं जे कंपल्सरी आपण म्हणू आहेत त्याची ताकद आपल्याला आपोआप येते. म्हणजे कोणीतरी माझ्या पूर्वजांनी लोन घेतलं असेल आणि ते फेडलं नसेल तर मला ते फेडायला पाहिजे. कोणाला तरी फसवलं असेल फिजिकली पैसे घेऊन वगैरे असं, तर ते आपल्याला फेडायला लागतं. ते त्या फॅमिलीमधल्याच लोकांना, कारण इट इज फॅमिली रिलेटेड, म्हणून फॅमिलीमधल्या लोकांना. एखादी संस्था असेल तर त्या संस्थेच्या रिलेटेड, म्हणजे जी कुठली विच एव्हर फॅमिली इट इज. देश असेल तर त्या देशाला ते फेडायला लागतं. एक सोसायटी असेल तर त्या सोसायटीला ते फेडायला लागतं. सो विच एव्हर फॅमिली इट इज, त्या फॅमिलीला त्या गोष्टी फेडायला लागतात. जी काही कुकर्म केलेली असतील फिजिकल लेवलची, ती फिजिकल लेवलची जशीच्या तशी फेडायला लागतात. मात्र इमोशनल लेव्हलची, विचारांच्या लेव्हलची जी झालेली असतात ती आपल्याला सगळी विसर्जित करता येतात आणि वी आर अलाउड टू डू दॅट. आपल्याला फक्त त्याच्यातलं काय इसेन्स घ्यायचं आहे, लर्निंग घ्यायचं आहे त्याच्यातलं. आणि आपण हे पूर्वजांसाठी करताना आपण अतिशय, वी आर नॉट गोइंग टू जज देम. आपल्याला जर त्यांच्या चुका कळलेल्या असतील, माहिती असतील, तर ते सांगताना सुद्धा इट्स ओके. त्यांनी का ती चूक केली. आजच मी ओशोंच्या शैलेंद्र आहेत ना, ओशो शैलेंद्र, त्यांचं लेक्चर ऐकत होते. तर वी आर नो वन टू जज देम व्हाय दे आर डुईंग इट. कारण आपण जर त्यांच्या जागी असतो तर आपण काय केलं असतं हे आपल्याला नाही माहिती. मे बी आपण तसेच वागलो असतो किंवा मे बी वर्स वागलो असतो. आपल्याला इथून बोलायला काय जातं, त्यांनी असं करायला हवं, त्यांनी तसं करायला हवं होतं, असं का केलं. पण प्रत्यक्ष त्या व्यक्तीला काय आणि कसं फेस करायला लागलं हे कोणालाच माहिती नसतं. तर त्यामुळे वी आर नोबडी टू जज की अशी चूक का झाली. चुका माहिती असतील तर, जाणवल्या माहिती असतील तर. कारण आपल्याला खूप वाईट वाटतं ना की आपल्याच पूर्वजांनी असं केलं म्हटल्यावर, विचारात आलं तरी आपल्याला वाईट वाटतं. अगदी शिव्याशाप दिले असतील तरी आपल्याला वाईट वाटतं ते. तर ते विसर्जित करायचं आहे, कारण ते एनर्जी लेव्हलला आहे ना. विचार आहेत, बोलणं आहे, ते सगळं एनर्जी लेव्हलला आहे. तर एनर्जी लेव्हलचं आपण फिजिकल प्रेसिपिटेशन होऊच द्यायचं नाही, तिथल्या तिथे ते घालवायचं. म्हणजे मग ते जे तमस आहे आणि रजस आहे ते विसर्जित करायचं. मग त्यात सद्गती त्यांना मिळेल. नको असलेल्या गोष्टी आपण विसर्जित करू शकतो आणि त्यांचे ते एनर्जी बॉडीज कॅनॉट डू एनिथिंग ऑन देअर ओन. फिजिकल बॉडीच्या सहाय्यानेच हे होऊ शकतं. म्हणून आपलं कर्तव्य आहे हे करणं. कारण आपल्याला त्रास होणार आहे ना, आपल्या पुढच्या पिढ्यांना नाही तर त्रास होणार आहे. अगदी 100% सेल्फिश भावनेने सुद्धा करायला हरकत नाही, कारण आपल्याला छान वाटलं पाहिजे आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा. आणि मी तो एक FB शेअर केला आहे, मला वाटतं ग्रुपवर शेअर केला आहे की नाही मला आठवत नाही. तर्पण संबंधी एक 1.5-2 तासाचं काहीतरी ते मोठं लेक्चर आहे, प्रश्न उत्तरासहित आहे. वाटलं तर ते मी आज नंतर पाठवीन, ते ऐका. आपण एका सिम्पल प्रोसेसमधून करणार आहोत. इमोशनली आपल्याला जे काही जाणवेल ते जाणवू द्यायचं, फिजिकल सेन्सेशन्सवर भर द्यायचा. जे इथे रेग्युलर मेडिटेशनला येतात त्यांना हे सगळं आता माहितीच आहे. श्वासावर लक्ष असू द्यावं, हे आपण जे काही प्रोसेस करणार आहोत त्याच्यामध्ये. आणि इमोशन्स जर काही बाहेर पडली, रडू आलं, राग आला, तर तो येऊ द्यायचा. फक्त जाणीव श्वासावरची न घालवता तो राग येऊ द्यायचा. चिडचिड झाली, वैताग आला,
जे काय ज्या भावना उफाळून येतील त्या येऊ द्यायच्या. विचार आले काही मनात तर ते विचार येऊ द्यायचे, मुद्दामून थांबवायचे, मुद्दामून आणायचे नाहीत विचार, पण आलेच तर ते येऊ द्यायचे. कोणाही विषयी, चांगले वाईट कुठलेही विचार, ते श्वासाकडे लक्ष द्यायचं आणि श्वासातून आपण काही ड्रॉइंग काढणार आहोत, त्याच्या आधी काही नावं लिहिणार आहोत आणि मग आधी नावं लिहून मग ड्रॉइंग काढणार. तर काय करायचं आहे तेही सांगून ठेवते आधी मी एक एक सांगत जाईन. तशी नको रेकॉर्ड करू, तू आत्तापर्यंत नाही केलं ना? हो का? अच्छा, तर राहू देत मग चालू रेकॉर्डिंग. तर मी काय करायचं ते आधी सांगते की आपलं आता मी मगाशी सांगितलं असं, मृत ही जी मंडळी आहेत त्या मृत लोकांची नावं लिहून काढायची, आपल्याला आठवतील तशी, जमल्यास त्यांचं नातं, आणि हे लिहिताना त्यांची नावं पेपरच्या एका बाजूला त्यांची नावं लिहायची. ते लिहित असताना त्यांच्याशी बोलायचं. आपल्याला काय 1 वाक्य 2 वाक्य त्यांच्याशी बोलायची असतील, ती प्रेमाने त्यांच्याशी बोलायची. एखादी व्यक्ती वाईट असली तरीसुद्धा त्यांना सांगायचं, मला ना तुझं हे वागणं आवडलं नाही बरं का, प्रेमानेच सांगायचं. हां, की असं नसतं केलंस तर बरं झालं असतं, किंवा तू माझ्यावर काही प्रेमच नाही केलंस, मी किती वाट बघत होते. रागवून नाही बोलायचं, मी केवढी वाट बघितली, तू काही प्रेमच नाही केलं. कितीही आपल्याला राग आला तरी त्यांच्याशी बोलताना, कारण ते गेलेली लोक आहेत, मृतात्मे आहेत, तर त्यांना आपण अजून डिवचायचं नाही आहे. त्याचा उलट त्रास आपल्यालाच होईल ना, हे लक्षात घ्या. आपण डिवचलं तर आपल्यालाच त्रास होईल. आपण जर प्रेमाने बोललं तर त्यांनाही सद्गती मिळेल आणि ती स्पेस निर्माण करायची. नाहीतर आपण काय झालं आहे, एकमेकांना सगळे चिकटलेले आहोत, मग आपल्याला वैताग येतो. जास्त गर्दी झाली की नकोसं वाटतं ना, मोकळं असलं की बरं वाटतं. जसं आपण एकमेकांना अति अटॅच झालेलो आहोत, तर वी शुड हॅव इनफ स्पेस बिटवीन अस. तर त्यांच्यात आणि आपल्यात सुद्धा मेंटली इमोशनली स्पेस तयार झाली पाहिजे. मग स्पेस तयार करण्यासाठी हे नको असलेल्या गोष्टी काढून टाकायच्या ना. हवे असलेलं प्रेम आपल्याला हवं आहे तर ते ठेवायचं, नको असलेल्या गोष्टी काढून टाकायच्या. आणि जिथे प्रेम ऑलरेडी आहे ते प्रेम आपण वृद्धिंगत करायचं, पुन्हा त्यांच्याशी प्रेमाचे 2 शब्द बोलून. आणि असं काही रिजिडली काहीही नाही आहे की तुम्ही हे वाक्य बोला किंवा ते वाक्य बोला. त्यांना ते जे काही नातं असेल, की माझी आई आहे तर मी सांगायचं, फक्त ते नातंच सांगा की मी मंजू मला तुझ्याशी बोलायचं आहे हां आई, आठवत आहे ना मी तुझी 2 नंबरची मुलगी. ते नातं इथे प्रस्थापित करा की आपल्याला तिच्याशी जे बोलावं असं वाटेल, की खूप तुझी आठवण येते, काय जे काही आपल्याला उत्स्फूर्त जे बोलावं असं वाटेल ते बोलायचं. आणि काहीच आठवलं नाही तर एक कॉमन वाक्य की तुला सद्गती लाभो ही इच्छा आहे माझी, प्रेमाने. आठवलंच नाही वाक्य तर, पण सहसा आपल्या जवळच्या लोकांचं असतं ना, तेव्हा आपल्याला काहीतरी एखाद दुसरं वाक्य बोलायचंच असतं त्यांच्याशी, तर ते बोलावं. हो हो, अगदी मी सांगितलं 7 पिढ्या. आणि अजून मी म्हटलं ना, आपल्या ओळखीचे पाळखीचे असतील, कोणी सुइसाइडल केसेस असतील, ॲक्सिडेंटल डेथ्स असतील, विशेषतः अचानक झालेले मृत्यू, किंवा काही ठिकाणी आपण असं बघतो की खितपत पडून, म्हणजे कधी एकदा हा व्यक्ती जाते असं सगळेजण वाट बघत असतात, त्याही व्यक्तीला त्रास, आजूबाजूच्याही लोकांना त्रास, असं खूप त्रासदायक मृत्यू होतात. तर असे मृत्यूही नक्की घ्या, आपल्या ओळखीतले असले तरी, कारण त्याचा ना आपल्यालाही इनडायरेक्टली त्रास होत असतो. कारण आपल्याला सतत ते आठवत असतात ना, तर आपल्या हृदयाला कुठेतरी चीर जाते, तर ती भरून काढायला पाहिजे आपण. तर ते पण घ्या. आणि सुइसाइडल केसेस घ्या, बाल मृत्यू, इन्फंट डेथ्स, किंवा ते आत्ता तो विचार नका करू, ते प्रश्न उत्तरात आपण नंतर घेऊ. महाभारत काळापासून चालणार आहे मला घेतलं तरी. आपण पुन्हा पुन्हा जन्म घेतो तरी आपली एनर्जी बॉडी इंटॅक्ट असते. एनर्जी बॉडी डझंट चेंज. तीच एनर्जी बॉडी घेऊन आपण जन्माला आलो आहे.
सो द एनर्जी बॉडी इज देअर. माझ्या पूर्वजन्मीसाठी मला जर कोणीतरी श्रद्धांजली वाहिली तर मला इथे बरं वाटेल, कारण आय एम कॅरिंग द सेम एनर्जी बॉडी नो. आणि मग एकाएकी मला छान वाटेल, कारणच नाही आहे काही, मी काहीच नाही केलेलं, पण कोणीतरी माझ्या सद्गतीसाठी प्रार्थना केली तर मला छान वाटेल, बिकॉज त्या एनर्जी इज कनेक्टेड विथ एनर्जी. सो एनर्जेटिकली वी कॅन हील द होल वर्ल्ड अँड पास्ट प्रेझेंट फ्युचर एव्हरीथिंग. एनर्जेटिकली एव्हरीथिंग इज सेम. त्यामुळे तो विचार नाही आपण करायचा. आपण आपल्या मनाने, म्हणून म्हटलं की उत्स्फूर्त आपल्याला कोणी टिळक आठवले आणि टिळकांना करावं असं वाटतं, काही बिघडत नाही. ते उत्स्फूर्तपणा महत्त्वाचा. हां, नाहीतर आवर फॅमिली. आणि आपल्याला कोणीतरी पिंच होत असेल की अरे बापरे हे खूपच त्रासदायक आहे, आपल्या डोक्यातून जातच नाही आहे, तर ते सुद्धा घ्यावं. अशी आपण आधी नावं लिहिणार आहोत, नंतर आपण एक ड्रॉइंग काढणार आहोत. मी सजेस्ट करते की झाड काढावं, पण कंपल्सरी नाही झाडच काढा, पण जमिनीच्या आत आणि जमिनीच्या बाहेर. जमिनीच्या आत सगळं मृत नको असलेलं सगळं जमिनीच्या आत टाकून द्यायचं की त्याचं खत तयार होईल. त्याचं जे काय ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे ते जमिनीच्या आत होतं. तर ते जमिनीच्या आत म्हणजे झाड काढलं तर मुळांमध्ये, किंवा दगड काढलात तर जो जमिनीच्या आतला दगडाचा भाग असेल त्याच्यात. बाहेर जे दिसेल ते सुंदर दिसेल सगळं, आता लिव्हिंग आहे ते दिसेल. मग आपली आत्ताची फॅमिली ते तुम्ही बाहेरचं नेचर म्हणून काढलं, पाणी म्हणून काढलं, पानं फुलं काढलीत तरी चालेल, गवत काढलं, डोंगर काढलेत, सूर्य चंद्र काय तुम्हाला काढायचं असेल ते काढा. उत्स्फूर्त तुम्हाला जे वाटेल ते. मी नाही तर सुचणार नसेल तर मी झाड असं सुचवते. जमिनीच्या वरचा भाग आत्ता हयात असलेली मंडळी, म्हणजे ते जे काही जुनं आहे, पूर्वजांचं आहे, मृत लोकांचं आहे, डिपार्टेड सोल्सचं आहे, ते मुळांसारखं आपल्याला तिथून एनर्जी मिळते आणि ती आपल्याकडे येऊन आपल्याला ते झाड फुलताय, फळताय, सगळीकडे सुगंध पसरतोय, सगळीकडे आनंद पसरतोय. जे दृश्य स्वरूप आहे आत्ता, त्या दृश्य स्वरूपामध्ये आनंदच दाखवायचा आहे. आणि जो काय आपल्याला दुःख दाखवायचं असेल ते सगळं जमिनीच्या खाली. तुम्ही नावं दिलीत त्या पूर्वजांना तरी चालेल, दॅट इज अप टू यू. तुम्ही कसं इम्प्रोव्हाइज करायचं, तुम्हाला जे छान वाटेल तसं तुम्ही इम्प्रोव्हाइज करा. मुद्दा असा आहे की तिथूनच आपल्याला एनर्जी मिळते. फक्त ती जशीच्या तशी नाही मिळत, आपल्याला ट्रान्सफॉर्म होऊन मिळते. आणि जर का ती ट्रान्सफॉर्म झाली नाही तर ती माती खराब होते. तर त्या ट्रान्सफॉर्मेशन होण्यासाठी म्हणजे सद्गती लाभण्यासाठी, त्याला गती मिळाली पाहिजे ना, ट्रान्सफॉर्मेशन इज गती. तर त्याला गती लाभण्यासाठी आपण प्रार्थना करायची. आपण प्रार्थना केली की त्याला गती मिळेल. कारण कोणीतरी ते इग्नाईट करायला लागतं, फ्युएल द्यायला लागतं. ते फक्त जिवंत लोकच देऊ शकतात आणि जिवंत मनुष्य, प्राणी पण नाही करू शकत आहे. हां, प्राणी म्हटल्यावर आठवण झाली की प्राणीसुद्धा इन्क्लूड करा. पेट्स असतील, आपले पूर्वजांचे, आपले गावातले प्राणी, काय गाई वासरं, ते काय कोणाचे असतील, शेतीवाडी, तुम्हाला जे तुमचं आहे असं वाटतं आणि जे पूर्वज आपली घरं असतील तेही इन्क्लूड केलं तरी चालेल. तर आपण डोळे मिटून घेऊ. जाणीव श्वासावर. श्वास अगदी सहज येतोय जातोय याची जाणीव. आपल्या कुलदेवतेचं स्मरण करायचं, आपल्या इष्टदेवतेचं स्मरण करायचं, गुरुजनांचं स्मरण करायचं. त्यांना सांगायचं की आज मी तर्पण करते, माझ्या पूर्वजांसाठी,
माझ्या ओळखीच्यांसाठी, माझ्याकडून हे सत्कार्य उत्तम रीतीने करून घे. देवाला सांगायचं. जेवढं शक्य आहे जास्तीत जास्त आज करता येणं. आणि ह्या तर्पणामुळे माझी आत्ताच फॅमिली आहे, त्यांनाही त्याचा फायदा होणार आहे, मला स्वतःला फायदा होणार आहे. कारण आय एम कॅरिंग माय फॅमिली विदिन मी. जेनेटिकली मी माझे पूर्वज कॅरी करते. त्यामुळे आय एम रिपेअरिंग माय जेनेटिक कोड. आय विश टू रिपेअर माय जेनेटिक कोड, माय DNA. आणि आपल्या संपूर्ण शरीराची जाणीव. आपल्या एक एक पूर्वजांची इमिजिएट पिढीपासून सुरुवात करायची. मनातल्या मनात आठवायचं त्यांना, अगदी नावं घेऊन आठवायचं. त्यांचं रूप डोळ्यासमोर आणायचं. आणि हे करत असताना आपल्या शरीरात जे काही बदल घडत आहेत, काही संवेदना जाग्या होतील, त्या जाग्या होऊ द्यायच्यात. या मृत व्यक्ती, वी कॅरी दॅम इन अवर बॉडी. आपण आपल्या शरीरात त्यांना कॅरी करत असतो. तर शरीरात काही संवेदना निर्माण होतील. लक्षात घ्या, याच्यात मोठी माणसं, मध्यमवयीन माणसं, लहान मुलं, मिसकॅरेजेस झालेली, आपल्या फॅमिलीतली आपल्याला माहीत असलेली, सगळ्यांची नावं मनातून घ्यायचीत. आपली सगळी फॅमिली ट्री, आईकडची, वडिलांकडची, आईची भावंडं, वडिलांची भावंडं, मग दोन्हीकडच्या आजी आजोबा, त्यांची भावंडं, अशी मोठी फॅमिली ट्री आठवायची. आणि हा स्रोत आहे, आपल्याकडे जी एनर्जी आली आहे ती त्यांच्याकडून येते. आपल्या शरीरामध्ये त्यांचीच प्रतिकृती आहे, आपल्या शरीरात, मनात, विचारात. वी आर कॅरिंग आवर फॅमिली इन आवर बॉडी, फिजिकल बॉडी, इन आवर माइंड, इन आवर थॉट्स, इन आवर इमोशन्स. ते इमॅजिन करा की ही सगळी लोक आहेत आणि मी त्यांची ऊर्जा मी कॅरी करते. फिजिकल सेन्सेशन्सकडे लक्ष द्या. आणि काही नावं घेतल्यावर आपल्याला जास्त कुठेतरी सेन्सेशन्स येत आहेत असं जाणवेल. जास्त विचारात गोंधळ होतोय असं जाणवेल. काही इमोशन्स एकदम हायपर होत आहेत असं जाणवेल काही जणांची नावं घेतल्यावर. आणि या सगळ्यांना सांगा की आज मी तुमच्यासाठी प्रार्थना करते, तर ती स्वीकारा. तुमच्या सद्गतीसाठी, तुमच्या आनंदासाठी. आणि तुमच्याकडून मला आशीर्वाद हवेत. अगदी छोटं मूल असेल तरी सुद्धा गेलेली व्यक्ती आहे, त्यामुळे त्यांच्याकडून आपण आशीर्वादच घ्यायचेत. तुमच्या सगळ्यांकडून मला आशीर्वाद हवेत. माझ्या कुटुंबासाठी आशीर्वाद हवेत, ते तुम्ही द्यावेत.
आणि आता शांतपणे डोळे उघडा आणि पेपरवर नावं लिहून काढा. आणि मी सांगितलं असं जे हायलाइटेड तुम्हाला जास्त वाटतील त्यांची नावं लिहून काढा. त्यांच्याशी एक एक दोन दोन वाक्य बोला. गळ्यातल्या गळ्यात उच्चार येऊ देत. तुमचं नातं त्यांच्याशी जे आहे ते पण लिहा. आणि तुम्हाला काय त्यांच्याविषयी वाटतं आवडत असेल तर आपण प्रेमाने सांगूच, पण आवडत नसतील तरी तेही प्रेमानेच सांगायचं. घरातले काही पेट ॲनिमल्स असतील, पाळीव प्राणी जे अगदी क्लोज आहेत, गेलेले, अबॉर्टेड मुलं, मिसकॅरेज झालेली मुलं, आपल्याला दिसलं पाहिजे लिहिलेलं असं नाही आहे. आपल्याला दिसायचं, पण तो भाव जास्त महत्वाचा आहे. तुम्ही ज्यांची नावं लिहिताय तो भाव तिथे येऊ देत. त्यांच्याशी असलेलं नातं, फिजिकल सेन्सेशन्सकडे लक्ष द्या, भावनांकडे लक्ष द्या, विचारांकडे लक्ष द्या. आणि काहीही अडकवायचं नाही आहे. जे येतील विचार, जे भावना येतील त्या बाहेर काढायचेत. श्वासाकडे लक्ष द्या. कुठेतरी धडधडलं, कुठेतरी कंप झाला, कुठेतरी गरम झालं, गार झालं, मुंग्या आल्या, असे काही सेन्सेशन्स येतील. ते सेन्सेशन्स येऊ द्यायचे. डोळे मिटू नका. आपण ज्या कागदाकडे बघतोय त्या कागदातून बाहेर काढायचं आहे. ते आपल्या लिहिण्यातून बाहेर काढायचं आहे. लिहिण्यासारखं हाताचं बोटांची ॲक्शन तरी करा निदान. आपण वाळूत कसं लिहितो तसं बोटांनी ते बाहेर काढायचं. बोटातून ते बाहेर जाऊ देत. ते भावना आहेत, ते विचार आहेत, ते बोटातून बाहेर जाऊ देत. गळ्यातून उच्चारून बाहेर जाऊ देत. श्वासाकडे लक्ष द्या. एखादं वाक्य, दोन वाक्य त्यांच्याशी बोलायचेत. आपण त्यांच्या सद्गतीसाठी आपण प्रार्थना करतोय. जे काय नको असलेल्या गोष्टी आहेत आपल्या आणि त्यांच्या नात्याच्या मध्ये आलेल्या, त्या विसर्जित करायचेत. नुसतं उच्चार करून. आपली कुलदेवता आपल्याबरोबर आहे, त्यामुळे तिला नुसतं सांगायचं आहे की ह्या गोष्टी नकोशा वाटत आहेत मला, त्या विसर्जित कर. रडू आलं, राग आला तरी चालणार आहे. तो बाहेर पडू देत. बॉडीमध्ये फिजिकली जो अडकलेला असेल त्याला बाहेर काढायचं आहे. पेशीत अडकलेलं आहे काय काय गोष्टी. जेनेटिकली हे लोक आपल्या शरीरात अडकलेली आहेत. सो लेट अस रिपेअर अवर जेनेटिक कोड. जो काही बिघाड झालेला आहे जेनेटिक कोडमध्ये तो आपण रिपेअर करायचा आहे. लिहून, बोलून, श्वासाकडे लक्ष देऊन, संवेदनांकडे लक्ष देऊन, साक्षी भाव. पोटापर्यंत शक्यतो श्वास घ्या.
समजा जमलं नाही पोटापर्यंत तरी श्वासाकडे लक्ष नक्की द्या. नाभीपर्यंत श्वास घेतला तर जास्त चांगलं. कारण जेनेटिक कोडचं मूळ नाभीमध्ये असतं. त्यामुळे पोटात काही संवेदना होतील, हृदयात होतील, डोक्यात होतील, त्याच्याकडे लक्ष द्या. ॲक्टिव्हिटी करायची आहे, नुसतं ध्यान नाही करायचं आहे. ॲक्शन झाली पाहिजे, बोलण्याची तरी, लिहिण्याची तरी. डोळे उघडे असले पाहिजेत आपले. आपण नंतर डोळे मिटण्याची प्रक्रिया नंतर करणार आहोत. आत्ता डोळे उघडे ठेवून करायचं आहे. आपल्या दैनंदिन जीवनात जे काही घडतं आहे ते आपल्याला क्लिअर करायचं आहे. त्यामुळे डोळे आत्ता उघडे ठेवायचेत. इमॅजिन करायचे त्या व्यक्ती आपल्यासमोर, आपलं त्यांच्याशी असलेलं नातं, आपल्या आवडी निवडी. एखादी नात्यातलीच आपल्याला शत्रुवत वाटणाऱ्या व्यक्ती असतील त्याही घ्या. आत्ता आपण फक्त मृत व्यक्तींविषयी, मृत प्राणी असतील फॅमिलीतले ते, आणि कोणाच्या तरी शेजारी पाजारी असलेल्या लोकांच्या मृत्यूचा आपल्याला झालेला जर विशेष करून त्रास असेल तर त्या व्यक्तीही सुइसाईड्स असतील, आत्महत्या केलेल्या व्यक्ती असतील, जे आपल्या अजून डोक्यातून ते विचार जात नाही आहेत, तर त्या व्यक्तींच्याही सद्गतीसाठी प्रार्थना करायची. त्यांची नावं लिहून, नाव आठवलं नाही तर नुसतं मुद्दा लिहून काढायचं आहे. लिहायला जमलं नाही तर हाताची लिहिण्याची ॲक्शन करायची. आपल्या बोटातून, आपले हात हे आपलं ट्रान्सफॉर्मेशनचं सेंटर आहे. आपल्या हाताने आपण ट्रान्सफॉर्म करायचं आहे, म्हणून हाताची ॲक्शन झाली पाहिजे. वी आर ट्रान्सफॉर्मिंग ऑल निगेटिव्ह एनर्जी पॅटर्न्स टू पॉझिटिव्ह एनर्जी पॅटर्न्स. नात्यांमध्ये झालेला काही गुंता असेल तर तो आपण आता सोडवतोय, त्यामुळे हाताने सोडवायचा आहे, तो बोलून सोडवायचा आहे. म्हणून त्यांच्याशी बोलायचं आहे 4 शब्द. लिहायला काही सुचलं नाही, बोलायला काही सुचलं नाही तर मी म्हटलं असं, नुसतं तुम्हाला सद्गती लाभो हे पुन्हा पुन्हा 3-3, 4-4 वेळेला उच्चारा. नुसतं मनात नाव घेऊन नुसतं गोल गोल काढलेत तरी चालतील. तुम्ही भाषा कुठली वापरताय, ऱ्हस्व दीर्घ इथे काही बघायचं नाही आहे. इथे भाव महत्त्वाचा आहे आणि हातातून उतरवायचं आहे, ते बाहेर काढायचं आहे. ट्रान्सफॉर्म. हँड्स रिप्रेझेंट फायर, फायर रिप्रेझेंट्स ट्रान्सफॉर्मेशन. त्यामुळे हाताने ते ट्रान्सफॉर्म करायचं आहे. जो काही पसारा झालेला आहे फॅमिलीमध्ये, गोंधळ झालेला आहे, तो आपण परत सगळ्या गोष्टी जागच्या जागी लावतोय. रिलोकेटिंग पीपल. मिक्सअप झालं आहे सगळं. या घरातली लोक त्या घरात, त्या घरातली लोक त्या घरात. रिअरेंजिंग एव्हरीथिंग. आणि ब्रीद. श्वासाकडचं लक्ष जाऊ देऊ नका. फिजिकल सेन्सेशन्स, इमोशन्स. आणि अजून एक मिनिटभर देते.
नाभीपर्यंत श्वास जाऊ देत. श्वासाकडचं लक्ष जाऊ देऊ नका. आतमध्ये अडकून पडलेली निगेटिव्ह जी काही ऊर्जा आहे, नको असलेले पॅटर्न्स आहेत, बाहेर काढून टाकायचेत. ते विसर्जित करायचेत, मोकळे करायचेत. आणि जे काही विघातक आहे, जे जे त्रासदायक आहे, ते आपल्याला उपयुक्त होईल असं करायचं आहे. आणि आपण नुसतं आपल्या कुलदैवतेला, गुरुजनांना सांगायचं आहे की हे जी विघातक एनर्जी आहे, रॉंग एनर्जी आहे, ती ट्रान्सफॉर्म कर. मला नाही जमत आहे, तू करून दे. त्यांच्यावर विश्वास टाका, ते ट्रान्सफॉर्म करतील. आपल्याला निगेटिव्ह कॅरी फॉरवर्ड नाही करायचं आहे. अदरवाइज आवर चिल्ड्रन विल कॅरी द सेम पॅटर्न्स. लेट अस डिझॉल्व द निगेटिव्ह पॅटर्न्स हिअर इन आवर बॉडी, इन आवर जेनेटिक कोड. त्याचं रिपरकशन्स म्हणून सगळीकडे जातील, पूर्वजांना जातील आणि आपल्या पुढच्या पिढींना सुद्धा जाईल. फिजिकल बॉडीमध्ये लक्ष असू देत, सेन्सेशन्सकडे, पोटात, हृदयात, डोक्यात, हातात, पायात, डोळ्यामध्ये. आणि आता हे आपण चित्ररूपाने, रंगरूपाने, पेपरच्या मागची बाजू घ्या आणि तिथे आता मी सांगितलं असं आयदर झाडाचं, नाही तर तुम्हाला उत्स्फूर्त कुठलं चित्र सुचलं तर ते काढायचं आहे. अतिशय सगळे जेवढे जास्त रंग वापरून आपलं आयुष्य रंगीत करता येईल ते करायचं आहे. जमिनीच्या खाली सगळं नको असलेलं जाऊ दे. पूर्वजांना जमिनीखाली, बिकॉज दे नीड टू बी रिवाइव्ड. ते ट्रान्सफॉर्म होऊन, जिवंत होऊन वरती येतील. तो जोपर्यंत ट्रान्सफॉर्म होत नाहीत तोपर्यंत ते वरती नाही येऊ शकत. लिव्हिंग आणि मृत. लिव्हिंग जमिनीच्या वर आणि मृत जमिनीच्या खाली. तुम्ही झाड काढू शकता किंवा नेचरचं काहीही काढू शकता. नेचर ड्रॉइंग पण काढू शकता, कुठलंही. पण जमिनीच्या खाली आणि दृश्य जे दिसतं जमिनीच्या वरचं ते असं डिव्हिजन करायचं. जमिनीच्या वर आत्ता लिव्हिंग फॅमिली आहे. एव्हरीथिंग हॅपी 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 दाखवायचं आहे आपल्याला. आता जमिनीच्या वर सगळं हॅपी दाखवायचं आहे. आणि जे नको असलेले आपले इलनेसेस असतील, कोणाचा डायबिटीस असेल, कोणाचं काही इतर प्रॉब्लेम्स असतील, ते सगळे जमिनीखाली घालायचे रिसायकलिंगसाठी. कारण आपण ही सगळी दुःख नाही तर नंतर आपल्या पुढच्या पिढ्यांना देऊ. त्याला आत्ताच आपण जमिनीत पुरून ते रिसायकल होत आहेत असं कुठेतरी दाखवा. जेवढे रंग वापरता येतील तेवढे वापरा, जास्तीत जास्त. आपलं जीवन आपण रंगवायचं आहे. रंगीबेरंगी होऊ देत ते जीवन, आनंदी होऊ देत. आणि आपल्या जीवनात आपल्याला नातेवाईक दाखवायचे असतील तर ते दाखवू शकतो. आपली मुलं नातवंड दाखवायचे असतील तर ते दाखवू शकतो. जमिनीच्या वरती आनंदी जीवनात. दुःखाच्या पायऱ्या करायच्यात. जमिनीच्या खाली, मृत व्यक्तींना जमिनीच्या खाली जागा द्यायची.
फॉर ट्रान्सफॉर्मेशन, फॉर सद्गती. तिथे तुम्ही सूर्य दाखवू शकता, छान फुलपाखरं, पक्षी, फुलं. आणि ही काही ड्रॉइंगची परीक्षा नाही आहे, त्यामुळे मोकळेपणे आपल्याला आलं नाही तरी काढा, जसं येईल तसं. हाताचा उपयोग करा. हवेत काढलं ड्रॉइंग तरी चालेल. काही जणांनी इथे पेपर नाही आहे म्हणून त्यांना सांगते, हवेत काढा ड्रॉइंग आपल्या डोळ्यासमोर मनाने, पण हाताचा उपयोग करा. लेट द हँड बी ॲक्टिव्ह. हात आपला ॲक्टिव्ह पाहिजे आणि मनानेच चित्र रंगवा. आणि रंग एकच घेऊ नका, रंगीबेरंगी छान उत्तम जास्तीत जास्त रंगांनी बहरलेलं असं जीवन करा. श्वासाकडचं लक्ष जाऊ देऊ नका, फिजिकल सेन्सेशन्सकडे लक्ष द्या. आणि आपले सगळे पूर्वज आहेत, ते सगळे त्यांना सद्गती मिळण्यासाठी ते आत्ता जमिनीखाली आहेत, ट्रान्सफॉर्मेशनसाठी. आणि त्यांच्याकडून आपल्याला ऊर्जा मिळते. तो पाया आहे आपला. आपली जी ॲक्टिव्हिटी करण्याची जी ऊर्जा आहे ती सगळी जमिनीतून आपल्याला मिळते. ग्राउंडिंग आहे म्हणून आपण खूप गोष्टी करू शकतो. ग्राउंडिंग नसेल तर आपण करू नाही शकणार काही. श्वासाकडचं लक्ष जाऊ देऊ नका, श्वासाकडचं लक्ष सतत राहू द्या. पोटापर्यंत श्वास घेत राहा. फिजिकल सेन्सेशन्सकडे लक्ष द्या, इमोशन्सकडे लक्ष द्या. नावं लिहिलीत तरी चालणार आहे आपल्याला. आणि जे काही निगेटिव्ह आपल्याला दिसलं असेल आपल्या फॅमिलीमध्ये विशेषतः, तर ते ट्रान्सफॉर्म होतं आहे असं कुठेतरी ते ॲक्शनमध्ये लिहा, नाही तर लिहा तिथे की हे ट्रान्सफॉर्म होतं आहे असं. वी आर गोइंग टू ॲक्टिवेट द ट्रान्सफॉर्मेशन. आपणच आपल्या हाताने ट्रान्सफॉर्म करायचं आहे. ते जे नको असलेलं आहे, इलनेसेस असतील कोणाचे फॅमिलीमधले, ते आता बरे झालेत असं तिथे लिहायचं वाटलं तर, आपल्याला चित्रातून दाखवता येणार नसेल तर. आणि तुम्ही तुमची आयडिया वापरू शकता दाखवायची, काही प्रॉब्लेम नाही.
रंग द्या तुमच्या ड्रॉइंगमध्ये, रंगवत राहा. ते जीवन आहे ना आपलं, रंगीबेरंगी, भरपूर रंगाने रंगलेलं, नटलेलं, फुलांनी पानांनी बहरलेलं. मे बी कुठेतरी पाणी आहे, पक्षी आहे, सूर्य आहे. सगळं अतिशय आनंदी असं छान वातावरण आहे, रंगीबेरंगी. आणि ते आपल्याला, ही जी ऊर्जा आहे ती सगळी पूर्वजांकडून मिळालेली ऊर्जा आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे जमिनीखाली जरी काळोख असला तरी ऊर्जा आपल्याला तिथूनच मिळते. पोटापर्यंत श्वास घेताय, साक्षी भावाने श्वास घेत राहा हे सगळं करत असताना. अजून एखाद मिनिट देते, कंप्लीट करायचं ते आपलं जे ड्रॉइंग आहे ते. श्वासाकडचं लक्ष जाऊ देऊ नका. श्वासाकडे लक्ष द्या. पोटापर्यंत श्वास घेताय, नाभीपर्यंत श्वास येऊ देत, कारण आपल्या जेनेटिक कोडचं मूळ आहे नाभीमध्ये. वी आर रिपेअरिंग आवर जेनेटिक कोड बेसिकली. वी आर हेल्पिंग आवर ancestors, वी आर हेल्पिंग आवर ओन सेल्स, अँड वी आर हेल्पिंग आवर फॅमिली, लिव्हिंग फॅमिली. हे सगळं एकत्र घडत आहे. एक जेनेटिक कोड आपण रिपेअर करायला घेतलं, या गोष्टी एकत्रित घडणार आहेत. सगळ्या लेव्हलवर एकत्रितपणे काम होणार आहे. आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक. आणि हे आपण करतोय ह्याचा आपल्याला सार्थ अभिमान असावा, आनंद वाटावा की मी कामी आले. नाभीपर्यंत श्वास घ्यायचा आहे. ज्यांचं कंप्लीट झालंय त्यांनी डोळे मिटायला हरकत नाही आता. आणि ज्यांचं कंप्लीट झालं नाहीये त्यांनी आता 8-10 सेकंदात कंप्लीट करावं आणि डोळे मिटायचे सगळ्यांनी. जस्ट ऑब्झर्व युअर बॉडी. आपल्या शरीराकडे जाणीव आहे, श्वासाकडची जाणीव. डोळे मिटलेले आहेत. आणि एवढी आपण प्रार्थना केल्यानंतर आपल्या शरीरात काहीतरी बदल घडतायत. डोळे मिटून घ्या आता. कंप्लीट झालं नसलं तरी आता तिथेच थांबवा आणि डोळे मिटून घ्या. नाभीपर्यंत श्वास. आणि शरीरात सूक्ष्म लेवलला, अतिशय सूक्ष्म लेवलला, जेनेटिक कोडच्या लेवलला काही बदल घडतायत. प्रत्येक सेलमध्ये काहीतरी बदल घडतायत.
नाभीच्या प्रदेशात विशेष करून बदल घडत आहेत. कुठेतरी मुंग्या आल्यासारखं वाटेल, कुठेतरी गरम होत आहे, गार होत आहे, कुठेतरी थरथरत आहे शरीर. जी काही जाणीव होईल ते बदल घडत आहेत आपल्या शरीरात. शरीर सगळं रिअलाइन होत आहे. द बॉडी इज बिंग रिपेअर्ड, द DNA is being repaired, the genetic code is being repaired, our cells are repaired. खूप सूक्ष्म लेवलला हे काम चाललंय. त्याला श्वासातून आपण ऊर्जा पोचवतोय, जी काही काम पूर्ण होण्यासाठी. आपण मास्टर्सना, गुरुजनांना, देवी देवतांना बोलावलं होतं, कुलदेवतेला बोलावलं होतं, आवाहन केलं होतं त्यांना, त्यांची उपस्थितीची जाणीव. आणि त्यांना सांगायचं आहे, माझ्याकडून जेवढं जमलं तेवढं मी केलं आहे आत्ता, त्याला पूर्णत्व तुम्ही द्या. कम्प्लिशन, इंटिग्रेशन इन युअर बॉडी अँड इन युअर लाईफ इज हॅपनिंग. आपल्या दैनंदिन जीवनात यांनी जे बदल घडायला हवे आहेत ते घडणार आहेत. ते पूर्णत्वाला नेण्याचं काम मास्टर्स करतायत आणि त्यांना करू द्या. मे बी ते पाठीवरून हात फिरवतील. शरीरात जे बदल घडत आहेत त्याची जाणीव झाली नाही तर इमॅजिन करायचं की बदल घडत आहेत असं. ज्या नको असलेल्या शरीरातल्या गोष्टी आहेत त्या ट्रान्सफॉर्म होत आहेत. नाभीपर्यंत श्वास घेतोय, सोडतोय. आणि आता जाणीव पाठकण्याकडे न्यायची आणि इमॅजिन करायचं आहे, कल्पना करायची की आपल्या पाठकण्यातून श्वास वर खाली जातोय. आपल्या DNAचं मूळ आपल्या पाठकण्यामध्ये आहे. तिथेही काही बदल घडत आहेत. ते काही गुंता झाला असेल तर तो मोकळा होतोय. जसा जेनेटिक कोड मधला गुंता मोकळा होतोय तसा DNA मधला पण होतोय. काही गाठी असतील तर त्या विरघळत आहेत. श्वासाकडचं लक्ष जाऊ देऊ नका. पाठकण्यातून आपल्या श्वास वर खाली जातोय, माकडहाडापासून ते आपल्या मेंदूपर्यंत. आणि आता आपण जो प्रत्येक श्वास घेतोय तो आपल्या शरीरातल्या अगदी पायाच्या नखापासून डोक्यातल्या केसांपर्यंत, हाताच्या नखांपर्यंत जातोय. आणि तिथे कुठे आधेमध्ये अडकलेली ऊर्जा आहे ती सगळी मोकळी होतीये. शरीरशुद्धी, भावशुद्धी, विचारशुद्धी. आणि इमॅजिन करायचं की हे होत आहे.
पायाचे जे 2 अंगठे आहेत तिथे ऊर्जा पोचते पूर्णपणे. आपल्या पूर्वजांनाही अतिशय आनंद झालाय. आपल्या पूर्वजांनाही नमस्कार करायचा आहे, देवी देवतांना नमस्कार करायचा आहे. पूर्वजांच्या सद्गतीसाठी पुन्हा एकदा प्रार्थना करायची आहे. सगळ्यांची सामूहिक, मृत व्यक्तींसाठी सामूहिक प्रार्थना करायची की सद्गती लाभण्यासाठी. आणि आपल्या शरीरात जो मोकळेपणा येतोय त्याच्यामुळे, त्याची जाणीव, आपल्याला जे छान वाटतंय हे करताना, त्या छान वाटण्याची जाणीव. दीर्घ श्वसनाची 2-3 आवर्तनं करायची. दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. हाताची ऊब डोळ्यांना लावायची. डोळ्यावर हात ठेवायचे. जरा ती ऊब डोळ्यांमध्ये जाते असं इमॅजिन करायचं आहे. घर्षणाची जी ऊब आहे ते डोळ्याच्या आतपर्यंत खोलवर जाते. आपली दृष्टी बदलायला मदत होते. दृष्टिकोन बदलायला मदत होते. आपल्याला जे योग्य बघणं अपेक्षित आहे ते आपल्याकडून होत आहे. ती ऊर्जा पोचते आहे. आणि मग सावकाश सर्वांगावरून हात फिरवून आपण डोळे उघडू शकतो. आणि जवळ पाणी आहे ठेवलेलं, ते पाणी प्या.